नमस्कार, रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण आहे ना, पाऊस खूप पडत आहे तर म्हटलं का आज भजी बनवूया। तर आज मुगाच्या डाळीची भजी बनवतोय। ही मुगाची डाळ आहे ना, अशी दोन प्रकारे असते, एक सालावाली असते, एक बिना सालाची असते। तर आज आपण आहे ना, सालावाल्या मुगाच्या डाळीची भजी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य ते आता आपण बघून घेऊया। एक वाटीभर मूग डाळ घेतलेली, ती भिजून बघा, एक 2 वाटीभर झालेली आहे। अच्छा, एक तास भिजत ठेवलेली मूग डाळ। बरं, हा, त्याच्यानंतर आता आपल्याला ही मूग डाळ आहे ना, वाटून घ्यायची। ओके। तर बाकीचं साहित्य, हा कांदा घेतलेला आहे, एक एकदम छोटासा कांदा घेतलेला आहे, तो पण असा बारीक कापून घेतलेला आहे। ओके। आणि 2-3 पाकळ्या लसूण घेतले, थोडंसं आलं घेतलेलं आहे, आणि 4 मिरच्या घेतल्या, थोड्या कमी तिखट आहेत त्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि 1 चम्मचभर मीठ आहे, अर्धा चम्मच हळद आहे, आणि अर्धा चम्मच जिरं। अच्छा। आणि अर्धा चम्मच आहे ना, गडशी बंधू मसाला घेतलेला आहे। तर मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही वापरू शकता, नसेल पाहिजे तर तुम्ही नाही वापरला तरी हरकत नाही। ओके। ही कोथिंबीर घेतलेली आहे। अच्छा, हा, ही बारीक कापून घेतली कोथिंबीर। ओके। तर असं हे पूर्ण साहित्य आहे। तर पहिले तर काय करायचं आपल्याला, ही डाळ वाटून घ्यायची आपल्याला। बरं, डाळ तुम्ही खलबत्त्यावर किंवा मिक्सर मध्ये वाटून घेऊ शकता। हो, मिक्सर मध्ये आहे ना, जाडसर अशी वाटून घेऊ शकता तुम्ही। मी आता खलबत्त्यामध्ये वाटून घेते। त्या खलबत्त्यामध्ये पण कसं वाटायला जास्त टाइम जाणार नाही। डाळ अशी आपल्याला एकदम बारीक पेस्ट नाही करायची, त्याची जाडसर ठेवायची। अच्छा, हे बघा, थोडी थोडी वाटून घ्यायची। ओके। पावसाळ्याच्या दिवसात कसं काहीतरी गरमागरम खायला खूप छान लागतं। तर भजी तर आपण बऱ्याच प्रकारे बनवतो, तर अशा प्रकारची भजी पण तुम्ही काहीतरी बनवून बघा। हो, पाऊस म्हटलं तर कसं तेलकट पदार्थ खायची खूप इच्छाच होते, अशी गरम गरम। हो, तर बाहेर जायचा पण कंटाळाच येतो आपल्याला, तर घरी असं कधीतरी थोडकं करायचं। हे बघा, डाळ वाटून झाले, तर आता आहे ना, आपण ह्याच्यात मिरच्या पण घेऊया वाटून। शक्यतो मिरच्या ना तुकडे करूनच टाकायचे, मिक्सरला टाकले तरी तुकडे करून टाकायचे, कारण मिक्सरला पण मग पटकन बारीक होतात। आणि असे वाटायचे असेल तरी तुकडे करायचे। असे तुकडे केल्याने काय होतं, बिया अशा उडत नाही आपल्या अंगावर किंवा डोळ्यात वगैरे, असे म्हणून तुकडे करून टाकायचे। ह्याच्यातच मी ना मिरच्या वाटून घेतल्यात। आता आपण हे लसूण आहे ना, ते पण ह्याच्यातच वाटून घ्यायचे। अच्छा, 4 पाकळ्या लसूण चवीसाठी घेतलेली आहे। ओके। जास्त लसूणची गरज नाही। आणि आलं घेतलेलं आहे, हे बघा। हे बघा, मस्त असं एकजीव झालेलं आहे, आणि वाटून झालेलं आहे। आता आपण ना हे काढून घेऊया। बरं, डाळ आहे ना, थोडीशी अशी अक्कीच ठेवायची बघा, जास्त अशी बारीक नाही करायची, पेस्ट नाही करायची। त्याची जाडसर ठेवलीत ना तर भजी छान होते, आणि पेस्ट केलीत ना तर भजी अशी म्हणजे व्यवस्थित अशी होत नाही, म्हणून आपल्याला जाडसर ठेवायची। बरं, तर आता आपण हे काढून घेऊया। हे मिश्रण असं मस्त झालेलं आहे वाटून। तर आता आपण ह्याच्यात ना मीठ टाकूया। अच्छा, एक मीठ चवीनुसार, जेवढी तुम्ही डाळ घेणार ना तेवढं मीठ तुम्ही घेऊ शकता। अच्छा, आणि कांदा टाकूया। ओके। बाकी सर्व साहित्य आता ऍड करायचं आहे। हो हो हो, कांदा टाकल्याने कसं थोडंसं असा मस्त असा खरपूसपणा पण येतो। जरा कांदा टाकल्यानंतर असा एक हात फिरवून घ्यायचा। अच्छा, मग आपल्याला मसाला टाकायचा आहे। हळद टाकायचे, ओके। जिऱ्याने पण आहे ना चव छान येते। अच्छा, हा, भजीला मस्त एक चव येते जिऱ्याने। शक्यतो जिरा पावडर वापरली तरी हरकत नाही, पण जिरं टाकलं तर कसं दिसायला त्याच्यात छान वाटतं आणि चवी छान येते। अच्छा, आणि कोथिंबीर टाकते। ओके। कोथिंबीर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता। अच्छा, जास्त टाकली तरी हरकत नाही। ओके। आता हे सर्व एकजीव करूया। आणि जी भजी काय असं हे ठेवायची गरज नाही, त्याची भजी आपण लगेच करू शकतो। अच्छा, मिश्रण पूर्ण तयार झाले की लगेच भजी बनवू शकतो। हो हो हो, मिश्रण तयार आहे, तर आता आपण भजी बनवूया। अच्छा,
कढई ठेवलेली आहे आणि कढई गरमही झालेली आहे. अच्छा. तर आता आपण आहे ना तेल टाकूया. ओके. तेल गरम होण्यासाठी आहे ना खास गॅस आपण ठेवलेला आहे. अच्छा. भजी करताना मात्र तो परत स्लो करायचंय. तेल मस्त गरम झालेलं आहे. तर आता आपण आहे ना असे छोटे छोटे आहेत ना, असे असे गोल गोल आहेत ना, असे बॉल सारखे असे छोटे गोल असे थोडे प्रेस करायचे. ओके. आणि असे अलगद सोडायचे. अच्छा. हे बघा, ते थोडेसे अलगद असे प्रेस करून सोडायचे असे. हो. हे बघा, तेलाचे पदार्थ कसे जरा असे प्रेमाने अलगद सोडलेत ना तर ते जरा म्हणजे तेलात व्यवस्थित जातात. आणि हाताला पण असे म्हणजे कुठे तेल उडण्याची शक्यता असते, ती पण होत नाही. स्लो गॅसवरती शक्यतो आहे ना भजी वगैरे बनवतात ती स्लो गॅसवरतीच करायची. हो, कारण भजी कशी बाहेरून शिजल्या जाते आणि आतमध्ये ना कच्ची राहते. हो, फक्त ही भजी बनवताना आहे ना थोडंसं प्रेस करणं गरजेचं आहे, कारण डाळ आहे ना ही. डाळ आपण कशी जरा अख्खीच ठेवली ना, म्हणून थोडीशी अलगद असे प्रेस करून केल्याने कसे ते फुटणार नाहीत. हो हो. आणि आपल्याला गोल बनवायचे, भजी बनवते आपण पण आपल्याला असे गोल गोल बनवायचे. हे बघा, एक बाजू चांगली शेकले. आता आपण थोडीशी पलटी करून घेऊया, दुसरी बाजू पण शेकून घेऊया. ओके. आहेत ना आपले वडे बघा, असे मस्त शेकलेले आहेत. हे ना साधारण आहे ना एक बाजू तरी आपण 3-4 मिनिटं शेकवायची आणि दुसरी बाजूही आपण आहे ना 3-4 मिनिटं शेकवायची, कारण हे आपण गोल गोल केलेले आहेत ना. ते गोल केल्यामुळे कसं शिजायला थोडासा टाइम जातोय. हो. कसं खायला पण कसं मस्त असं लाडू सारखं असं भजी पण, भजीचाही आनंद आणि लाडूचाही आनंद दोन्ही एकदम घेता येतील. मस्त झालेत बघा. दिसायला खूप छान दिसत बघा. दिसायला छान आणि खायलाही छान. मूग किंवा मूग डाळ याची ऍक्च्युली एक युनिक चव आहे, त्यामुळे याची भजी पण आहे ना मूग डाळीची खूप छान लागते. तर अशाच प्रकारे आहे ना आता बाकीचं जे मिश्रण आहे तर त्याची पण आपल्याला भजी करायची. गॅस आहे ना शक्यतो आहे ना स्लोच ठेवायचा. हो, कारण फास्ट ठेवलात ना तर काय होईल, भजी बाहेरून तर तुम्हाला अशी शिजलेली दिसेल पण आतून आहे ना कच्चीच राहील. आणि काय आहे ना हे म्हणजे जास्तीत जास्त असे मीडियम करायचे. मोठे मोठे केलेत ना तरी पण ते लवकर असे शिजल्या जाणार नाही. ते खायला खूप छान लागतात. तो कसं आहे, पावसाळ्याच्या दिवसात नाश्ता म्हटलं की रोज नवनवीन काय काय करायचं, तर त्यावेळेस अशी भजी तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या भजीच्या रेसिपी सुद्धा आपण दाखवलेल्या आहेत. तर रोज एक अशी काहीतरी भजी, कधी मका भजी, कधी मूग डाळीची भजी, कांदा भजी, बटाटा भजी, अशा वेगवेगळ्या भज्या तुम्ही बनवू शकता. हे सर्व भजी आपली तयार झालेली आहे. हो. आणि आपण आता काढून घेऊया आणि गॅस बंद करूया. हे बघा, ह्याला तेलही अजिबात सुटलेलं नाहीये. हो, तेल राहतच नाही. खायलाही छान आणि तेलकट पण नाही बघा, तेल अजिबात नाही राहत. हे चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर मस्त आपण खाऊ शकतो. ही भजी तयार झालेली आहे. हे बघा, आता याच्यावर आहे ना आपण हलकीशी कोथिंबीर टाकूया. हे बघा. ओके. मस्त कोथिंबीर टाकलेली आहे. सॉस घेतलेला आहे आणि खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे. अच्छा. आता ही चटणी, सॉस आणि मूग डाळीची भजी खायला तयार. अशा प्रकारे आहे ना झटपट भजी आहे ना तयार झालेली आहे. तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली. धन्यवाद.